निशू, काही झालंय का ग? अनिताने एकट्यात चाललेल्या निशाला हटकलं. पाटील महाविद्यालयाच्या विस्तीर्ण आवारात मज्जामस्ती करत हिंडणाऱ्या त्यांच्या नेहमीच्या ग्रुपला टाळून एकटीच गेटच्या दिशेने जाणाऱ्या निशाला पाहून अनिता धावत तिच्या मागे आली. अनिताच्या 4-5 हाकांना काहीच प्रतिसाद न मिळाल्याने तिने निशाच्या पाठीवर थोपटलं. अचानक झालेल्या स्पर्शाने निशा दचकली. मागे अनिताच आहे हे बघून तिला जरा हायसं वाटलं. मागचे 2 दिवस ती अशीच वागत होती. अचानक सगळ्यांमध्ये येणं जाणं बंद केलं होतं तिने. काही नाही ग, जरा घाई आहे मला, तिला उत्तर द्यायचे टाळून निशा भराभर गेटमधून निघूनही गेली. काय झाले हिला? मागून येऊन टपली मारत रोहनने विचारलं. रोहन निशा आणि अनिताचा बेस्ट फ्रेंड. एकमेकापासून काहीच लपवून नाही ठेवायचे ते, पण 2 दिवसापासून का कोण जाणे निशा दोघांनाही टाळत होती. ना समोर बोलत होती, ना फोन उचलत होती, ना मेसेजचं उत्तर देत होती. तिचं काहीतरी बिनसलं होतं हे नक्की, पण काय ते समजणार कसं? आता तूच जाऊन विचार बाबा, तुझी गर्लफ्रेंड आहे ती, तुलाच सांगेल, अनिताने टोमणा मारला. शटअप अनु. रोहन थोडासा लाजलाच. गर्लफ्रेंड काय? अजून हो कुठे बोललीये? आणि हो बोलली तर होणारी बायको म्हण. वाह, होणारी बायको. जरा होणाऱ्या बायकोला विचारशील की नाही काय झाले ते? अनु जरा चिडलीच. बाप रे, तुला माहिती ना तिचा राग? प्रपोज केल्यापासून तसं पण नीट बोलत नाही ती माझ्याशी. बाय द वे, त्याच्यामुळेच तर नसेल ना तिचा मूड ऑफ. हो सकता है, लेकिन पूछना पडेगा. त्याची टर खेचत अनु निघू लागली. यार अनु, मला सावरायचं सोडून कुठे पळते? रोहनने तिचा हात पकडून तिला खेचलं. अचानक असं खेचल्याने ती जवळजवळ रोहनच्या अंगावर कोसळलीस. काय आहे रोहन? आपली खांद्यावरून घसरलेली ओढणी नीट करत ती रोहनवर ओरडली. सॉरी, असं काय करते यार, थांब ना जरा सोबत. त्याने दोन्ही हात कोपरापासून जोडत विनवलं. अनुला नाहीतरी रागच आला होता. त्याचं पण त्याने असं सॉरी बोलणं की तिचा राग लगेच पळून जाई. मागच्या 2 वर्षापासून अनु आणि रोहन सोबत होते. रोहनच्या सगळ्या आवडीनिवडी तिच्या तोंडपाठ होत्या. रोहनचंही अनिताशिवाय पान हलत नसे. काही असू दे, रोहन आणि अनिता एकत्र असणारच. सतत सोबत राहून मैत्री कधी प्रेमात बदलली कळलंच नाही. त्या दिवशी ती रोहनला प्रपोज करणारच होती, पण तेव्हाच रोहनने बॉम्ब टाकला. सगळ्यांसमोर त्याने निशाला प्रपोज केलं. हे कधी झालं? निशा, रोहन, तिला कळलंच नाही. तिच्या डोळ्यातील स्वप्न अश्रू बनून डोळ्यांच्या कडांना गोळा झालेले. पण रोहनच्या आनंदासाठी तिने ते तसेच पुसून टाकले. प्रेम करायचं तिच्यावर आणि प्रॉब्लेम्स असले की आम्ही आठवतो. ती तोंडातल्या तोंडात पुटपुटली, परंतु तिचं पुटपुटणं त्याच्या कानापर्यंत गेलंच नाही. त्याला काही बोलायला ती वळणार इतक्यात तिला तशीच घाईघाईने निशा गेटमधून पुन्हा आत येताना दिसली. काय विचित्र मुलगी आई, कधी जाते कधी येते, पण आम्हाला वॉचमनगिरी करावी लागणार. अर्थात तिचं हे बोलणंही त्याच्या कानापर्यंत पोचणं शक्य नव्हतं, कारण आता त्याचं लक्ष त्याच्या निशूकडे होतं. तिला पाहिल्यानंतर भाऊ नेहमीच हिप्नोटाईज होतात, त्यामुळे कितीही बडबड करा, उपयोग शून्य. रोण्या अनु किंचाळली. आपली होणारी बायको घरी जायचं सोडून पुन्हा कॉलेजमध्ये का आलीये? नेहमी तर बस चुकेल म्हणून घरी जायची घाई असते. आज असं काय झालंय? ते जाऊन विचारायची कृपा कराल का तेही आम्हीच करावं? विचारू का तिला? रोहन अजूनही तंद्रीतच होता. अरे जा ना, तिने हकललाच त्याला. त्याच्या बोलण्याच्या नादात निशा नक्की कुठे गेली हे काही समजेना. सगळे लेक्चर तर संपले, आपला ग्रुपही निघून गेलाय. मग ही नक्की कुठे असेल? कॉलेजचं ग्राउंड, हॉल, त्यांची क्लासरूम, लायब्ररी, जिथे ती असण्याची शक्यता असेल ते सगळं चेक केलं त्यांनी. सगळीकडे पळून पळून धाप लागली होती त्याला. आता पाणी नाही मिळालं तर जीवच जाईल की काय अशी अवस्था झालेली त्याची. एक मोठा श्वास घेत तो कॉरिडॉरच्या शेवटी असलेल्या जिन्याजवळच्या वॉटर प्युरिफायरजवळ पोचला. वॉटर प्युरिफायरच्या मागच्या भिंती आडून कसलीशी कुजबूज चालू होती. त्याने कान टवकारले. ते भिंतीची उंची जेमतेमच होती. एका हातात पाण्याचा ग्लास सावरत
आणि पायाखाली जिन्याच्या शेवटच्या पायरीचा आधार घेत तो हलकासा डोकावला. तिथे चक्क निशा कोणाशी तरी बोलत उभी होती. ती मुलगी त्यांच्या वर्गातील तर नव्हती. नाही त्याने कधी येता जाता कॉलेजमध्ये तिला पाहिलं होतं. पण बोलण्यावरून त्या एकमेकांना चांगलं ओळखत असाव्यात असं वाटत होतं. रोहनने उरला सुरला जीव कानात आणून त्या काय बोलतायत हे ऐकायला प्रयत्न केला. पण इतकी खुसूरफुसूर चालू होती की खसखस व्यतिरिक्त त्याला काहीच समजलं नाही. मात्र त्याच्या खुसफुस आवाजावरून त्या नक्कीच कोणत्या तरी सिक्रेटबद्दल बोलत होत्या याची त्याला खात्री पटली. एवढ्यात निशूचा फोन वाजला. रोहन अजून पाय उंच करून मागून तिच्या फोनमध्ये डोकावला. कोणातरी अनोळखी नंबरवरून कॉल होता. अर्थात रोहनसाठी अनोळखी. तिच्या फक्त हॅलोवरून समोरून काय बोलणं झालं काय माहीत, पण ती लगबगीने तिथून निघाली. तिच्यासोबतची मुलगीही मग खालच्या दिशेने निघून गेली. साहेब पोलीस स्टेशनमध्ये आल्यापासून पळापळ करून दमलेल्या परबांनी कशी तरी फॉर्मॅलिटी केली. परब एक चहा घ्या, गरज आहे तुम्हाला. अनिकेतने पटकन फोन उचलून सर्वांकडे चहाची ऑर्डर देऊन टाकली. इथे आल्यापासून सगळ्या आसपासच्या पोलीस स्टेशनला कॉल करून सगळी माहिती गोळा केली. मागच्या महिन्याभरात केवळ एकच कंप्लेंट आहे, तीही आजच नोंदवली आहे आपल्या स्टेशनला. परब धडाधड बोलून मोकळे झाले. फाईल दे. मनातल्या मनात काहीतरी विचार करत अनिकेतने फाईल मागितली. एव्हाना गरमागरम वाफळता चहाही आला होता. चला, केसचा स्टडी करता करता चहाची सोबतही होईल. सकाळपासूनचे सगळे घटनाक्रम तो डोळ्यासमोर रिवाइंड करत होता. समोर विचार करायला केवळ 4च गोष्टी होत्या. ते मांसाचे तुकडे, ओढणी आणि अंतर्वस्त्राचे तुकडे, रक्ताने माखलेली माती आणि एकाच जागी पडलेल्या दारूच्या बाटल्या. घातपात होताच. अर्थात एका मुलीचाच घात झाला होता. मेडिकल रिपोर्ट आल्यावर स्पष्ट होईल सगळं. पण का आणि कोणी केलं असेल हे सगळं? अशा विचित्र जागी का कोणी मुलासोबत एकटी येण्याची हिंमत करेल? फोनच्या रिंगने अनिकेत विचारातून बाहेर आला. फोन उचलल्यावर त्याला साधं हॅलो बोलण्याची उसंतही न देता कोणीतरी बोलत होतं आणि चेहरा बघून कोणीही बोललं असतं की पलीकडे बायको आहे आणि आजच्या वाढदिवसाच्या बारगळलेल्या प्लॅनिंगचा रिव्ह्यू चाललाय. बरं येतो अर्ध्या तासात. कशी तरी स्वतःची सुटका करून घेत अनिकेतने फोन आटोपता घेत घरी धाव घेतली. नेहमीप्रमाणे आजही संध्याकाळी निशा तिच्या आवडत्या खिडकीतून रात्र निहाळत होती. तिची ही जुनीच सवय. टूरवर टिमटिमणाऱ्या ताऱ्यांना आपल्या छोट्याशा डोळ्यात साठवायला तिला खूप आवडायचं. मागच्याच वर्षी तिचं कुटुंब शहरातून या गावात शिफ्ट झालं होतं. ती नाराजच होती इतक्या दूर गावात राहायला, पण शहरातील पंख्याच्या गरम हवेपेक्षा इथे नदीवरून येणारा गार वारा तिला हवाहवासा वाटू लागला. सकाळच्या हॉर्नच्या कर्णकोट आवाजापेक्षा इथली पक्ष्यांची किलबिल तिला जाणवू लागली. वाहनांच्या आणि माणसांच्या गर्दीतून फिरण्यापेक्षा इथल्या उंच उंच माडाच्या पोफळीच्या बागेतून फिरताना ती जास्त खुलून येई. पण आज तिचे डोळे चांदण्या शोधत नव्हते. त्या डोळ्यात काहीतरी होतं. कसल्याशा खोल विचारात गडलेल्या तिच्या डोळ्यात सकाळचा कॉल, त्या मुलीसोबतचं संभाषण, सगळं काही तळत होतं. निशू, चल जेवायला आता. बहिणीच्या हाकेने ती भानावर आली. जेवायचं? भूकच नव्हती तिला. पण जेवलं पाहिजे, नाहीतर आई बाबा पण उपाशी राहतील. डोळ्यात जमलेले अश्रू पुसत ती जेवण्यासाठी खाली गेली. थंडीतील सकाळीही बरीच थंडगार होती. शिंदे आणि परब जरा हात शेकण्यासाठी बाहेरच्या कोवळ्या उन्हात उभे होते. अनिकेतची मात्र सकाळी शाब्दिक चकमक झाल्याने डोकं थोडं गरम होतं. कालच्या केसचे विचार अजूनही डोक्यात रुंजी घालत होती. 24 तासांपेक्षा जास्त वेळ उलटून गेला होता, पण अजूनही रिपोर्ट्स आले नव्हते. त्यामुळे नेमकं काय आणि कशी सुरुवात करायची हे ठरवता येत नव्हतं. नमस्कार अनिकेत साहेब. सकाळ सकाळी देसाईचं दर्शन. अहो देसाई, आपण? अनिकेत त्यांना पाहून दचकलाच. त्याला त्यांच्या येण्याची अजिबातच अपेक्षा नव्हती. तो स्वतःच त्यांना कळवून संध्याकाळी त्यांच्या भेटीला जाणार होता. रिपोर्ट घेऊनच आलोय. हातातले रिपोर्ट नाचवत देसाई येण्याचं कारण स्पष्ट केलं. अहो पण तुम्ही का? म्हणजे? अरे मी तिथे काहीतरी विचार करेन, तू इथे काहीतरी विचार करशील, मग फोनवर डिस्कस करू. त्यापेक्षा म्हटलं एकत्रच बसून विचार करूया ना. मोठ्याने हसत देसाईंनी स्पष्टीकरण दिलं. देसाईच्या येण्याने आधीच घाबरलेल्या शिंदेनी कसून हसत आपल्या सीटचा ताबा घेतला. रिपोर्ट्स काय आहेत? अनिकेतने मुद्द्याला हात घातला. आईला अंदाज बरोबर होता. ती बॉडी एका मुलीची आहे. साधारण 4 दिवसांपूर्वी तिचा खून झालेला असावा. मुलीचं वय 22 ते 25च्या दरम्यान असावं. हे फक्त प्राथमिक रिपोर्ट्स आहेत.
DNA बाकी आहे अजून. देसाईंनी सगळे रिपोर्ट बोलून दाखवले. कालच एका मुलीची मिसिंग केस फाईल झाली आहे. अनिकेत फाईल सरकवत बोलला. पण पक्का हीच मुलगी असेल का? देसाईंची शंका. अहो देसाई, एवढंसं गाव आहे हे. पंचक्रोशीतला माहिती गोळा केल्यावर केवळ एकच मिसिंग केस मिळाली. सध्या आपल्यासमोर एकच ऑप्शन आहे, ही मुलगी. आता तिच्या आई वडिलांना बोलावून घ्यावं लागेल व्हेरिफिकेशनसाठी. मगच कळेल ना. देसाईंची कामं करता करता फिरकी घ्यायची सवय अनिकेत ऐकून होता. आणि आता इथे त्याचं रोजच प्रात्यक्षिक होईल हे त्याला कळून चुकलं. बरं, तो चहा एकदम मस्त होता. एक एक होऊन जाऊ द्या पुन्हा. तोवर या मुलीच्या घरच्यांना बोलावून घ्या. परब. हातातील सिगारेट नाचवत देसाईंनी पटापट ऑर्डर सोडल्या. तोवर अनिकेतने रिपोर्ट्स आणि फाईलचा ताबा घेत त्यात काहीतरी नोंदी करायला सुरुवात केली. थंडीचे दिवस असले तरी दुपारचा उकाडा मी म्हणत होता. सगळे पंखे चालू असून देखील केवळ गरम वाफाच अंगावर येत होत्या. बाहेर जराही वाऱ्याची झुळूक नव्हती. रस्ताही अगदी अजगरासारखा सुस्त निजला होता. अचानक पडणारी एखादी वाळलेली काटकी नाहीतर पान त्याला गुदगुल्या करत होती. मधूनच एखाद्या वाहनाच्या चाहुलीने तो दचकून जागा होत फुतकारे एवढंच. नमस्कार साहेब, आपण बोलवलं? समोर एक 50शीकडे झुकलेले गृहस्थ हात जोडून उभे होते. त्यांच्यासोबत साधारण त्यांच्याच वयाची स्त्री, जी त्यांची पत्नी असावी, आणि 2 तरुण मुलं होती. नमस्कार, बसा ना. आपण सोनियाचे वडील, बरोबर? त्यांना बसायला देत अनिकेतने विचारले. हो, मी अर्जुन पाटील, सोनियाचा वडील. काही पत्ता लागला का सोनियाचा? हजारो हरणांची व्याकुळता त्या बापाच्या डोळ्यात गोळा झाली होती. आपल्या पोटच्या गोळ्याची काहीच खबरबात न मिळाल्याने तुटक्या काळजाने तो बाप काहीतरी खुशाली मिळावी या अपेक्षेने अनिकेतकडे पाहत होता. नाही अजून, पण त्यासाठीच काही चौकशी करायची आहे तुमच्याकडे. परबाना इशारा करताच ते नोटबुक आणि पेन घेऊन तयारीत बसले. बरं, मी अनिकेत, या पोलीस स्टेशनचा इन्चार्ज. हे माझे मित्र इन्स्पेक्टर देसाई. हे परब. त्या दिवशी तुमची केस ह्यांनीच रजिस्टर करून घेतली होती. आता न घाबरता न लपवता सगळी माहिती द्या. अनिकेतची माणसं हाताळण्याची पद्धतच वेगळी होती. समोरच्याला दिलासा देऊन त्याच्या काळजाला हात घालणं कोणी अनिकेतकडून शिकावं. नक्की कधीपासून गायब आहे सोनिया? देसाईंनी सरळच प्रश्न केला. सोनिया तालुक्याला तिच्या काकांकडे राहते. BCOMच्या शेवटच्या वर्षाला आहे. कॉलेज आणि तिचा शिवण क्लास आणि बसच्या ठराविक वेळा ह्याच्यामुळे सगळं सांभाळत तिला आमच्या गावाहून ये जा करणं शक्य नव्हतं. डोळ्यातील अश्रू आवरत तिच्या वडिलांनी बोलायला सुरुवात केली. काका म्हणजे? अनिकेतने प्रश्न केला. माझे दुसरे भाऊ, दूरच्या आत्तेचा मुलगा मोहन रावले. पाटील कॉलेजच्या बाजूलाच राहतात. त्यांच्याच जवळ राहते. तसं आमचं रोजच बोलणं होतं, पण 2 दिवसापूर्वी सोमवारी तिच्याशी सकाळी बोलणं झालं, तेवढंच. त्यानंतर तिचा फोन बंदच होता. दुसऱ्या दिवशी मी भावाच्या घरी गेलो तर त्यांनाही काही पत्ता नव्हता. बरीच शोधाशोध केली आम्ही, पण तरुण पोरगी गायब आहे म्हणजे कोणासोबत तरी पळून गेली असेल अशी समज आहे इथे. त्यात काय येऊन तक्रार करणार? अतीव दुःखाने त्यांना बोलणेच जमेना. मागच्या 4 दिवसांची घुसमट अश्रुवाटे त्यांच्या डोळ्यातून वाहत होती. अनिकेतने त्यांना पाणी देऊ केले. तिला कॉलेजमध्ये चौकशी केली का कोणी? हो, मी केली. मी निशा, सोनियाची बहीण. मीही त्याच कॉलेजला आहे. दीदीचा काही संपर्क होत नव्हता म्हणून सगळेच काळजीत होते. मी तिच्या वर्गातील तिच्या फ्रेंडजवळ चौकशी केली, पण कोणालाच काही आयडिया नाहीये. शेवटी घाबरून सगळी लाज बाजूला सारून कंप्लेंट रजिस्टर केली. लाज कसली त्यात? देसाई जरा तडकलेच. सगळीकडे लोकांचा एकच प्रॉब्लेम आहे. कोणी गायब असेल तर 4 दिवस स्वतः शोधत बसतील, पण भीतीने आणि लोक काय म्हणतील म्हणून पोलिसात जात नाहीत. दीदी गायब झाल्यापासून ज्यांना समजले ते सगळे लोक टोमणे मारतायत. म्हणतायत पळून गेली असेल कोणासोबत. सारखं सारखं तेच बोलून जगणं हैराण केलंय आमचं. बरं, तिचं लग्न ठरलंय तेही तिच्या मर्जीने, तर ती का कोणासोबत पळून जाईल? मागच्या 2 दिवसांचा राग तिच्या बोलण्यातून व्यक्त होत होता. तिचं लग्न ठरलंय? अनिकेत जरा अचंबित झाला. हो, ह्यांच्याशी. तिच्या वडिलांनी सोबतच्या तरुणाकडे बोट दाखवलं. हे अमित राणे, आमच्याच नात्यातील आहे. दोघं आवडायचे एकमेकांना. मग शेवटी आम्ही त्यांचं लग्न करायचं ठरवलं. परीक्षा झाली की मे महिन्यात लग्नाचा मुहूर्त आहे. तिच्या वडिलांनी एका दमात सगळं सांगितलं. कॉलेज व्यतिरिक्त अजून कोणी तिचे मित्रमैत्रीण होते का? त्याची शक्यता फार कमी आहे. ती जास्त कोणातच मिसळत नाही.
तिचं काम, कॉलेज, शिवणकला ह्याच्यातच दिवस संपतो तिचा. तिचे कॉलेजमधील फ्रेंड्स माहीत आहेत मला, निशानेच त्याचं उत्तर दिलं. निशा, तुझ्याशी तरी काही बोलली होती का की कुठे जाणार आहे वगैरे? नाही ना, नेहमी सगळं सांगते ती मला, पण सध्या का कोण जाणे कसल्या तरी टेन्शनमध्ये असल्यासारखी वाटत होती. मी विचारलं तिला, खूप खोदून विचारलं, पण काहीच सांगितलं नाही तिने. सोमवारी तिला भेटून भांडणारच होती. पण पण काय निशा? सोमवारी मी भेटली तिला कॉलेजमध्ये. तिला काही विचारणार एवढ्या समोरून माझा कल्चरल कमिटीचा हेड मीटिंगसाठी बोलवायला आला. बोलणंच खुंटलं. संध्याकाळी फोन करायचं प्रॉमिस करून मी निघाली तिथून, पण संध्याकाळी फोनच लागला नाही. निशाच्या डोळ्यासमोर तो प्रसंग उभा राहिला. अमित अनिकेतने आपला मोर्चा अमितकडे वळवला. तुमचं शेवटचं बोलणं किंवा भेटणं कधी झालं होतं सोनियाशी? सोमवारी फक्त बोलणं झालं होतं फोनवर, अमित बोलला. सोमवारी म्हणजे नक्की कधी? म्हणजे किती वाजता? साधारण 12च्या आसपास असेल. अमितला नक्की टाईम आठवेना. तेव्हा ती काही बोलली होती का, की कुठे जाते अथवा कोणासोबत आहे असं काही? अनिकेतला सगळ्या शक्यता पडताळायच्या होत्या. नाही, नेहमीसारखीच घरी चालली होती. थोडेफार बोललो आणि फोन ठेवला. पण वेगळं असं काहीच नव्हतं त्यात. अमितने बराच ताण दिला मेंदूला. शेवटी तिच्या वडिलांकडे मोर्चा वळवत अनिकेत म्हणाला, बरं, मला तुमच्या त्या भावाला भेटायचंय. त्यांचे डिटेल्स द्या. कदाचित ते लोक काही माहिती देतील. तुमचेही काही डिटेल्स लागतील. पुढचे डिटेल्स परवाना नोट करायच्या सूचना देऊन अनिकेत आणि देसाई तिथून निघाली. ट्रिंग ट्रिंग. बराच वेळ कोणाच तरी फोन वाजत होता. त्या आवाजाने बारमध्ये असलेल्या इतरांच्या नजरा त्या टेबलावर वळल्या. गावाच्या वेशीवरच्या त्या बारमध्ये नेहमीसारखीच गर्दी होती. पिणाऱ्यांचा शौक त्यांना आपोआपच बारच्या दिशेने घेऊन येत असे. दगड विटांचं कच्चं बांधकाम केलेल्या एका साधारण रुंदीच्या जागेत 4 जुनी टेबल टाकून बार चालू केला होता. पिताना पिणाऱ्याला केवळ समोरची दारू आणि मनातल्या भावनांची गरज असते. त्यामुळेच की काय कित्येक वर्ष त्या बारला रंगरंगोटी केली नव्हती. जुन्या काळच्या कधीतरी केलेला कळकट रंग मिरवत जेमतेम प्रकाशात तो बार संध्याकाळी रंगीत होऊन जाई. अरे उचल की तो फोन. बार मालक खेकसला. धंद्याच्या टायमाला मोबाईलच्या रिपरिपीने तो वैतागला होता. त्याच्या टेबलवर दारूच्या धुंदीत निश्चित पडलेला तो भानावर येऊन का बार मालकाला घाबरून काय माहिती, पण टेबल चाचपडू लागला. हॅलो. दारूने अडखळणाऱ्या जिभेने कशी तरी साथ दिली बोलायला. मला वाटतं की पोलिसांना सुगावं लागले. पलीकडून कोणतरी घाबरत बोलत होता. कशाचा? तो खेकसला. दारूची धुंदी अजूनही डोळ्यावर कायम होती. तिच्या मृतदेहाचा पोलिसांची तपासणी चालली. कॉलेजमध्येही येऊन गेले. समोरच्याने आपली भीती व्यक्त केली. त्याच्यावर काय रिॲक्शन द्यावी हे त्याला कळेना. पण त्या एका वाक्याने त्याची चढलेली दारू मात्र खाडकन उतरली. कालच्यासारखीच असह्य दुपार होती. आज अनिकेत एकटाच पोलीस स्टेशनमध्ये होता. शिंदे आणि परवांना काही ना काही काम दिल्यामुळे ते बाहेरच होते. इतक्या भर दुपारी कोणीतरी दारातून डोकावल्यामुळे डोळ्यावर अनावर झालेली झोप झाडत अनिकेत सावरून बसला. अॅनिव्हर्सरीच्या भयानक भांडणानंतर घरी जे अनुराधाने बंड पुकारले त्याचा बिमोड करता करता अनिकेतच्या तोंडचं पाणी पळत होतं. नमस्कार साहेब, मी मोहन रावले आणि ही माझी पत्नी सुरेखा. पोलीस स्टेशनला आल्यावर का कोण जाणे सगळे आपोआपच घाबरतात. बरं, सरळ मुद्द्यावर होतो. सोनिया पाटील तुमच्या घरी राहत होती. आळसावल्याने अनिकेतही विषय गोलगोल न फिरवता सरळ मुद्द्यावर आला. हो, तिचे वडील अर्जुन पाटील माझा दुसरा भाऊ. सोनियाचं शेवटचं वर्ष आणि त्यात तिचे शिवण क्लास चालू होते. तिच्या गावावरून येणं जाणं करण्यात बराच वेळ वाया गेला असता, म्हणून तिच्या वडिलांनीच तिला आमच्या घरी ठेवण्याचा निर्णय घेतला. ठीक आहे, परंतु सोनियाचं एकंदरीत वागणं कसं होतं? सोनिया मान खाली घालून चालणारी मुलगी. अगदी साधी आहे. कॉलेज, क्लास आणि घर या पलीकडे काही नाही. आता जरा लग्न ठरल्यापासून होणाऱ्या नवऱ्याला थोडे फोन कॉल्स होतात, पण हे वयच आहे तिचं. काका थोडे हसत बोलले. सोमवारी कुठे जाते काही बोलली होती का?
तसं तर काही बोलली नव्हती, पण गुपचूप प्लॅन झाला असेल तर काही माहीत नाही. काकूंनी बोलण्याचा चान्स सोडला नाही. अगं सुरेखा, काकांचा रागवायचा एक अपयशी प्रयत्न. तुम्हाला नाही माहिती काही, पण मी घरी असते ना दिवसभर. रविवारी कोणाच तरी फोन आलेला तिला. म्हणजे मी चोरूनच ऐकलं तिचं बोलणं, पण काकू जरा बावरल्या. पण काय? अनिकेतने उत्सुकतेने विचारलं. पलीकडे कोण होतं माहीत नाही, पण ही मात्र उद्या नको भेटूया, माझा क्लास आहे. पुढच्या विकेंडला घरी भेटणारच आहोत ना, असं बोलत होती. हळूहळू बोलत ती घराच्या मागच्या बाजूला गेली. याआधी ती कधीच इतकं लपतछपत बोलत नव्हती. म्हणून मी तिला विचारलंच की कोण आहे फोनवर, तर तिने सांगितलं की मीनाक्षी आहे. मीनाक्षी कोण? तिची कॉलेजमधली खास मैत्रीण आहे. आमच्या घरी येते कधी कधी. पण त्या दिवशी तिच्या बोलण्यावर माझा विश्वास नाही बसला. संध्याकाळी तर मीनाक्षीच घरी आली होती. नेहमी खळखळ करणाऱ्या दोघी बराच वेळ काहीतरी कुजबुजत होत्या. काहीतरी असेल त्यांचं सिक्रेट, म्हणून मीही तो विषय सोडून दिला. काकूंनी अगदी महत्वाची माहिती दिली होती. आता अनिकेतला हुरूप आला. सोनियाची बरीचशी माहिती रावले काकीच देऊ शकत होत्या. एकंदरीत त्यांचं सोनियाशी फारसं सख्य जाणवत नव्हतं. तरीही वैरही प्रतीत होत नव्हतं. म्हणूनच त्या एक महत्वाचा दुवा होत्या. कोणता ड्रेस घालून निघाली होती सोनिया, काही आठवतंय का? अनिकेतने सर्वात महत्वाचा प्रश्न केला. हा प्रश्न अपेक्षित असल्यासारखा काकूंनी एक फोटो पुढे केला. हा ड्रेस होता. फोटोवर बोट ठेवत काकूंनी माहिती पुरवली. दसऱ्याचा फोटो आहे हा. तुमच्या माहितीसाठी फोटोज घेऊन आली. हे बरं केलात काकू, खरंच मदत होईल याची. निरखून बघत अनिकेतने तो फोटो ड्रॉवरमध्ये ठेवून दिला. अजून काही संशयास्पद वागणूक किंवा काही नाही. रोजच्या प्रमाणेच ती कॉलेजला निघाली. त्यात वावगं वाटावं असं काहीच नव्हतं. थोडी उशिरा येऊन म्हणाली होती आणि त्यानंतर आलीच नाही. काकूंनी डोळ्यांना पदर लावला. तुम्ही जाऊ शकता, पण पुढील तपासासाठी तुम्हाला यावं लागेल. अनिकेतने चौकशी आटोपती घेतली. रावले दाम्पत्यही निघून गेले. वरवरच्या चौकशीतही बरीच माहिती मिळाली होती. एव्हाना परब आणि शिंदे दोघेही परतले होते. दुपारच्या रणरणत्या उन्हात केलेली पायपीट त्यांच्या घामेजलेल्या चेहऱ्यावरून दिसून येत होती. घामाने सारं अंग भिजून गेलं होतं. एक एक चहा चालेल का? दोघांचाही थकवा दूर करणार एकच औषध, ते म्हणजे चहा. चहासाठी कधीही कुठेही जाणारे अवलिये चहा बोलताच तरतरीत झाले. चहा येता चार्ज होऊन तिघेही आतापर्यंत जमा झालेल्या पुराव्यावरून केसचा आढावा घेत होते. परब आणि शिंदे दोघांनीही गोळा केलेल्या माहितीवरून अनिकेतने नजर फिरवली. समोरचे कागद बरीचशी अपेक्षित व अनपेक्षित माहिती दर्शवत होते. उद्या त्या मीनाक्षीची जबानी घ्यायची. ती काय बोलते ते महत्वाचं आहे. आपला डेस्क आवरत अनिकेत निघायची तयारी करू लागले. उर्वरित कथा पुढच्या भागात पाहू. कथा आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.